नमस्कार. बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये तुमचं स्वागत. NPSमध्ये आता खातं लॉग इन करण्यासाठी प्रमाणीकरण प्रक्रिया अजूनच कडक करण्यात आली आहे. NPSद्वारे CRS सिस्टीममध्ये लॉग इन करण्यासाठी आता आधार व्हेरिफिकेशन अनिवार्य करण्यात आलं आहे. नवीन सुरक्षा प्रणाली येत्या 1 एप्रिल 2024 पासून लागू करण्यात येईल. आता CRS सिस्टीम लॉग इन करण्यासाठी 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन नंतरच लॉग इन करता येणार आहे. भारत सरकारने कांदा व्यापाऱ्यांना बांगलादेश, मॉरिशस, बहरीन आणि भूतान देशांना कांदा निर्यात करण्याची मंजुरी दिली आहे. कांद्याच्या किमती कमी करण्यासाठी आणि देशांतर्गत व्यापार वाढवण्यासाठी व्यापाऱ्यांवर 31 मार्चपर्यंत निर्यातीला बंदी घालण्यात आली होती. आता बांगलादेशला 50,000 टन, मॉरिशसला 1200 टन, बहरीनला 3,000 टन आणि भूतानला 560 टन कांदा निर्यात करण्याची परवानगी देण्यात आली आहे. हा निर्णय परराष्ट्र मंत्रालयाच्या आदेशानंतर घेण्यात आल्याची माहिती ग्राहक मंत्रालयाचे सचिव रोहित कुमार सिंग यांनी दिली आहे. सरकारने आयातमुक्त तूर डाळीचा कालावधी वाढवून दिला आहे. याबाबत एक अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यानुसार आता एप्रिल 2024 पर्यंत आयात तूर डाळीवर कोणतंही आयात शुल्क लागणार नाही. याआधी ही मुदत मार्चपर्यंतच होती, मात्र आता त्याला 1 महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. यानंतर महागाई वाढल्यानंतर हे शुल्क हटवण्यात आलं होतं. भारत सध्या कॅनडा आणि रशियाकडून मुख्यतः तूर डाळ आयात करतो. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी वाढत्या महागाईवर भाष्य केलंय. महागाई कमी करण्यात अजून यश आलं नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. आर्थिक धोरणाबाबत अत्यंत सजग राहण्याची गरज असल्याचंही त्यांनी मत व्यक्त केलं. उबर ॲप शिवाय देखील आता उबर राईड बुक करता येणार आहे. ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स म्हणजेच ONDC द्वारे आता उबर राईड बुक करता येईल. उबरचे ग्लोबल CEO दारा खोसरोशाही यांनी ही माहिती दिली आहे. भारतात आता अल्पशुल्क सुविधा, ज्या दुचाकी आणि 3 चाकी राईड सुविधा चालू करणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. याशिवाय काही देशात बस सेवा चालू करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. रेल्वे प्रवासादरम्यान आता लवकरच तुम्ही स्विगीवरून जेवण ऑर्डर करू शकाल. प्रवासादरम्यान प्रवाशांना आपल्या आवडीचं जेवण मागवता यावं यासाठी IRCTCने स्विगीसोबत हातमिळवणी केली आहे. सुरुवातीला ही सेवा 4 शहरांपासून चालू होईल, ज्यात बँगलोर, भुवनेश्वर, विजयवाडा आणि विशाखापट्टणमचा समावेश आहे. त्यानंतर देशभरात या सुविधेचा विस्तार होणार आहे. भारतातल्या मालमत्तांवरील भाडं म्हणजेच रेंटल यील्ड हे इतर देशांच्या तुलनेत जास्त आहे. सिंगापूरमध्ये भाड्याची महागाई ही 29% आहे. तरीही भारतातल्या भाड्यातील निव्वळ महागाईचा दर इतर देशांच्या तुलनेत बऱ्यापैकी जास्त आहे. भारतातील काही मेट्रो शहरांमध्ये 30%हून अधिक वाढ झाली आहे. चांगलं भाडं मिळत असल्याने अनेक गुंतवणूकदार दुसरी मालमत्ता घेण्याच्या तयारीत आहेत. गेल्या काही दिवसापासून रिअल इस्टेटमध्ये तेजी आली आहे आणि लक्झरी प्रॉपर्टीची मागणीही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये आता वेळ झाली थांबायची. तुम्ही पाहत रहा मनी 9 मराठी.